तीना और सात, तीना और सात। मला ओळखलेली दिसत नाही. बरोबर आहे, कशी ओळखणार? अंधारात भेट झालेली. चांगलं निरखून बघितलं असतं म्हणजे ओळखलं असतं. काय पाहिजे? परवानगीशिवाय फाटकाची आत का आलात? परवानगी? हसताय काय? कोण तुम्ही? कोण मी? होय. तेवढी लोकांची सायकल आणलेली ती पोस्टी करतो मग सांगतो कोण आहे मी. तो कळलं का? गाडीला सायकल का लावलीत? गाडी काय तुमच्या बाची आहे? ताण सांभाळून बोलायचं. गाडीला सायकलच काय वाटेल ते लावीन मी. ताण तेवढी सायकल पुष्टी करतो मग सांगतो कोण कोणाचा बा आहे तो. तू आहेस ना इथं? कोण आहे काय? ते बघा पोलीस. तुम्ही कराल का? आपण दोघं सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगा. पाया पडते मी तुमच्या. निष्कारण आबरूची ढिंडोड निघतील माझी. एक स्त्री आबरूची भीक मागते तुमच्याकडे. काही पत्ता लागला नाही. कोणतरी दिसतंय. होय, इकडेच येतात. आपण असं करूया, आपण तिकडून जाऊया. चला माझ्या बरोबर. तुम्ही आणि एवढ्या रात्री कुठं फिरताय? नाही, आम्ही दोघं सिनेमाला गेलो होतो. आणि आता कुठं चाललाय? घराकडे. घराकडे? काय कशावर तुम्ही सिनेमालाच गेला होता? तिकीट दाखवू? दाखवा. बर काय हो, तुमचा हात काय एवढा थरथर कापतो? मला वाटतं काहीतरी लपडा आहे. काय लपडा? नाही नाही, तसं काही नाही. असं? मग तुम्ही दोघं कोण म्हणायचं? नवरा बायको? बोला, का काय लपडा आहे? लपडा? नाही नाही, तसं काही नाही. ते आम्ही दोघं पती पत्नी आहोत. पती पत्नी? गळ्यात बघू. गळ्यात? हे बघा. चोरलं दिसतंय. ते काय बी असू दे. बघा, चला माझ्यावर पोलीस स्टेशनवर. तसा तिथं लेखी जबाब द्या. चला. अहो पण आम्ही खरंच सांगतो. ते आम्ही दोघं नवरा बायको आहोत. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघे नवरा बायको? हो हो. तुम्ही दोघे सिनेमाला गेला होता? हो. कुठल्या सिनेमाला? खून पसीना. खून पसीना. खून पसीना. ठीक आहे, ठीक आहे. 2 आहेत. बसा. काय हो, तुमचं नाव काय? नाव हे नवरे. होय. अच्छा अच्छा. म्हणजे नावाला सुद्धा नवरे आहात तर? सगळं नाव सांगा. सगळं नाव हे सख्या हरी. म्हणजे माझं नाव सकाराम, माझ्या बाचं नाव हरिभाऊ आणि आडनाव नवरे. असं होय. आणि यांचं? यांचं काय? बायकोचं नाव घेताना किती लाजताय? काय हो? माझं नाव शालन. आणि सखाराम नवरे. होय. अच्छा. तुमचा पत्ता? पत्ता कृष्णकुंज. एक मिनिट. सांगा. कृष्णकुंज 777 मीरा कॉलनी. अच्छा. मीरा कॉलनी. आता याच्यावर सह्या करायची तुम्ही दोघांनी. कुठे करायचं? इथं खाली. तुमची? नाही, जाना जाना. ओके. बरं, एक मिनिट. एक शंका आहे.
शंका? तुम्ही दोघे पती पत्नी ना? होय. हो ना. मग तुमची भाषा अशी सोफिस्टिकेटेड आणि तुमची रांगडी कशी काय? रांगड म्हणजे नाही त्याचं काय आहे, हेही एज्युकेटेड आहेत हा. पण पुरुष ना ह्याला रांगडं बोलायचं आवडतं. हो. काय सांगताय? होय. झक्कास. मग? अहो मग तुमची आमची राज जमली. काय म्हणताय? अहो, मला बी रांगड बोलायला लई आवडते. होय. खरंच आईला काय रग असते रोजच्या भाषेत. मग उगीच रांगडी भाषा म्हणतात का? नाहीतर आपलं आळणी आळणी. बरं आहे. नमस्कार. बरं राम राम. हाय, राम 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 राम. तुमचे फारच उपकार झाले आज. उपकार आता तुम्ही एकदम नवराच करून घेतल्यावर काय बोलणार मग? नवरा. हा म्हणजे नाही, काय आहे, तेच काय? लग्नाच्या गाठी देवच मारत असतो. हा? हा मग आता आपलंच बघा की काय ज्ञानी नाही मनी नाही जमलं का नाही आपसूक. बरे येते. हा? ए रिक्षा. काय समजना काय समजना ह्यो चांदणली ही पुन्हा उभी रेशमी धुक्यान न्हाली जीव अंतराळियो झुलतो ग जीव अंतराळियो झुलतो ग पावरले ही कशाची जादू झाली काय उमजना काय उमजना यो चांदन भी ही पुन्हा उभी रेशमी धुक्यान न्हाली काय कसं आहे मामा? अरे बाबा कुठे घेऊन आलास मला या बंगल्यात? बंगला प्यालेस आहे प्यालेस. या माझ्या मागणं गुमान या. बघ बा नाही तर काय म्हणतात ना त्यातलं व्हायचं. उगा आता नाही ते मनात आणू नका हो. मी आहे ना हो तुमच्या संग. पण मन कच खातंय रे काय. आता कच बीज काय खायचं नाही मामा. तिथे बसून सोन्याचा घास खायचा बक्का का. हा, मग काय हे, हा? राजवाडा आहे राजवाडा. हे राजवाडा कसला? प्यालेस हे प्यालेस. पॅलेस आहे पॅली. हा. हे,
मामा खाली काय बसताय का प्यालेस वर बसायचं मग मामा जत्रातल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही हा वाटते कोण तुम्ही आणि एकदम कोचावरून ऐसपैस बसलायचा गडी माणसांना आजबीनं बोलायचं ना आपल्या फदवीनं वागायचं एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात आलोय दिसत नाही मग थंडगार पाणी घेऊन ये चांगलं मडक्यातलं आणि तो मागचा पंखा सोड चांगला भरभार भरभार वारा आलं पाहिजे काय मामा मग आम्ही आल्याची वर्दी दे होय पर कोण आलो म्हणून सांगायचं कोण जावाई बापू आल्यात म्हणावा हा जावाई बापू मग कोण वाटलं नाही पण हे नाव काय सांगायचं नाव हे नवरे आलेत म्हणावं नवरे हा नाही पण कुणाचं नवरा आलो म्हणून सांगायचं आता आहे का हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे उठा आधी कोचावर काय वाटत नाही तुम्हाला सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोचावर बसतात ते चला चालायला लागायचं अरे बापरे मामा नाही नाही तरी सख्या मी तुला सांगत होतो काहीतरी भानगड होईल म्हणून आता तुम्ही का घाबरता एवढं नेट धरून गुमान बसा बघू अरे काय का बसा तोंड सांभाळून बोलायचं ग बसावं आणि मी कोण आहे ते नीट न्याळून बघायचं काय लागते का ओळख नाही मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला कोण तुम्ही कोण तुम्ही नवरा हे नवरा हक्काचा मग आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे सह्या केलेल्या आहे दोघांनी काय आलं का ध्यानात ते केवळ सोंग होतं काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला याचा अर्थ अर्थाने अन्वय आम्हाला शिकवताय काय आणि होय कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का काय मामा बरोबर आहे सख्या आणि काय हो कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले हा नाही पण ते नाटक होतं अरे च्या नाटक आणि नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता आईला काय पत्नी धर्म हो काय हो काय चेष्टा चालवली पती पत्नी नात्याची मामा तुम्ही नुसतं बघत बसा कसं लावतो बघा झक्कू हे पहा ए पाच्या गुमान आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची आमचं मामा आलेले आहेत म्हणजे तुमचं मामांजी हो हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमात काढवता ज्यादा मत बोलणे का जाओ शालन काय भानगड आहे कोण लोक हे अगं मी तुला सांगितलं नव्हतं का पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत असं थांब मीच विचारते त्यांना काय हो हळू बोला काय हो काय आई तू आज जा बघू अगं जा म्हणते ना थांबा थांबा हे आहे होय तुमच्या मात काय जा आम्ही आमच्या सासूबाईसने पहिल्यांदा बघतोय त्यांच्या पायाला गोळ पडायला सासूबाई पाय कुठे हा आशीर्वाद द्या हा काय फाजीलपणा चाललाय अरे फाजीलपणा चांगलं वडील धाऱ्या माणसाच्या पायाला हात लावून नमस्कार करतो ते त्याला फाजीलपणा म्हणतात अरे वारे बंगलेवाले ना तुमच्या धीत चाललीच असती का बस करा तुमचा तमाशा तमाशा अरे मामा चांगला वडील धाऱ्या माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात काळीजात हे शिकला का मामा यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बरं का खरं सांगू का ही 7 जन्माची नाती असतात बरं कळलं का एका नव 7 जन्माची ही ब्रह्मगाठ असते त्यानं मारलेली कोणी परमदेवानं हे पा तुम्ही मुकाट्याने उठून जाताय की गड्या जाऊन धक्के मारून हाकलून देऊ ताई साहेब निस्ती ऑर्डर द्या 4 बंगल्यातला चांगला अर्धा गडी बोलवतो ए कशाला तसदी घेता एवढी त्याला मामा आमच्या संघ धक्का मारायची भाषा बघा ना ही तुमची संस्कृती घरात आलेल्या जावायला धक्के मारून बाहेर काढता चला मामा आयला आपल्या बंगल्याला हिंगल तुम्ही अरे थोड तुमच्या बंगल्यावरून जिंगणीवर चला मामा चला लई असलं पाहिजे तालेवार माणसं बघून बोलायची त्याला आहे का नाही गाडीचे काय ओरड घालायची काय ना आता तुम्हीच बघा जरा थांबा तुमचं तोंड इकडे करा कशाला मुका घेतो मुका तूच म्हणाल होता बंगला बघितल्यावर मुकाच घ्या मामा हांदी का आमच्या नाकाडाव काढे हा चला तुमचं राहिले हे घ्या राहू दे तेव्हा उपयोग पडेल तुमच्या तालीवर लोकांना बसायला आता गुमान घेता का देऊन टाकून थांबा थांबा घेतो तुला तशा माणसाची किंमत नाही स्त्री दाक्षिण्य नाही इतक्या आघात त्याने आणून दिलं घ्यायचं नाही तुम्ही नका म्हणा बरं येत जा फोटो काढायचा आहे तुमचा होय मग इथे लांब लांब मारून कसं चालेल
जरा जवळ जवळ उभे राहा ना. ए, हा? ते बघा ते फोटोवर काय म्हणतात बघा. तरी मी म्हणत होतो एवढ्या लांब राहून फोटो निघल कसा. बरोबर. मग सारखा इकडे व्हायचं. बाई जरा जवळ. हा. जरा खेटू, थोडं खेटू. खिटू म्हणता हे घ्या. हा हा आता बरोबर. हो हा? तिकडे सारखा की का किती चिकटून उभे राहत आहे. चिकटून आता ते म्हणतायत की चिकटून बघा. तुम्ही म्हणताय लांब व्हा. आम्ही कुणाचं ऐकायचं. मी सांगतो अहो तुम्ही दोघं जण जवळ जवळ उभं राहायला पाहिजे, नाहीतर निष्कारण अंतर दिसेल. हा मग त्याला काय होतंय? नाही हे बघा तुमच्या मनात नसलं तर राहू द्या फोटो. आमचं काय जात नाही. बरं या हा मग काढाव फोटो. हा हा ठीक आहे काढतो. हा रेडी स्टेडी हलू नका. स्टेडी. ए, थांबा. नाही आमचा हात असं पडवळ लोंबल्यागत मोकळा राहू द्यात का आपला हातात हात घालू. काही नको काढाव फोटो. काढा तर काढा. हो चालतील चालतील. हो हा आता बोलायचं नाही. हा स्टेडी. थांबा थांबा थांबा. नाही हे बारीक टिकली फोटो देईल ना. नाही तर व्हायचं काय बघा. लग्नाचा फोटो म्हणायचा आणि बाईच्या कपाळावर कुकूचा पत्त्याच नसायचा. अहो त्याची काळजी करू नका. हो टिकली नाही दिसली तर फोटो लावू नंतर. हा स्टेडी. ए थांबा थांबा थोडं थांबा थोडं. नाही यांचा चेहरा असाच राहू दे का यंदा हसाय सांगू थोडं. प्लीज लवकर घ्या फोटो. किती बोलतो तुम्ही. आता जरा गप्प बस. हा हा रेडी आता काढतो मग फोटो. स्टेडी. ए थांबा एकदा एकदा एकदा. आता आणखीन काय राहिलं. मला वाटतं फोटोवर खांद्यावर हात ठेवलेला जरा बरं दिसेल नाही. कशाला? हा म्हणजे यंदा फोटो जावायचा आहे त्यांना शंका यायला नको. आणि खरं सांगू खांद्यावर हात ठेवला की खरोखरच नवरा बायको वाटते. हा मग तुम्ही घ्या लवकर फोटो. हा हा रेडी. अरे हा असं ठीक आहे. स्टेडी. स्टेडी प्लीज. थँक्यू. खोली लय मोठी आहे. आयला झोपायची व्यवस्था बी झकोबाज आहे. हे मऊ मऊ गुबगुबीच आहे. वा वा आवडलं आपल्याला. आणि हे बघा आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा. म्हणजे एलदोड फिरदोड आपलं पडल्या पडल्या चढायला बरं. म्हणजे तुम्ही इथे झोपणार? होय का. तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली आहे. मी काय पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला. पण ही माझी बेडरूम आहे. मग नको कोण म्हणतोय. तुम्ही इथं झोपा आम्ही पडायला सरतो. काय? आणि हे बघा वाईच खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या. खोबऱ्याचं तेल आणि काशीची वाटी? हा. कशाला? म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लय दिवसात कोणाचा हात लागलेला नाही. चांगले घास घास घासून जरा हिट बाहेर काढा की आमच्या अंगातली. म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय? हे, दासी नव पत्नी म्हणायची सख्या हरीची. हे पा तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका. बऱ्या बोलानी बाहेर जा बघू. आम्ही आता इथं लवंडलेलो आहे. बाहेर जायची भाषा काढायची ना. असं? मग ठीक आहे. पलंगाला गादी आली, गादी संग उशी आली, उशी संग खुशी आली भेटण्याची. कारभारीनं आता आली लाजू मंदिनात आली भेटायला रात आली चांदण्याची. मदनीच्या येळेला तोल माझा ढळला आणि येगळच पिस आता आलंय मला. कुठं जाऊ कुठं राहू किती नाचू किती गाऊ कोणाकडे बघू असं झालंय मला.
सखा सखा चल बाबा, झाला तेवढा तमाशा बस. थांबा मामा. गोळी घालेल. मुकाट्याला माझ्या स्वाधीन हो. ज्या पिस्तुलानं तुझ्या प्रियकराला ठार केलं त्याच पिस्तुलानं तुझा जीव घेईन. मामा वर काय तर गडबड दिसते. काही नाही, बंदुकीची गोळी झाली कशी कोणतरी. मी पोलिसांना घेऊन येतो. हॅलो हॅलो, पोलीस स्टेशन. नाही नाही. येस मॅडम, काय भानगड काय? तो गुंड कुठे आहे? वर माझ्या मुलीच्या बेडरूम मध्ये. सुराणा इकडं. खून तुम्ही केलात? होय साहेब, स्वतःच्या बायकोच्या अंगावर परक्या माणसानं हात टाकलेला कुठल्या नवऱ्याला आवडेल साहेब? तुम्हाला आवडलं असतं. काय हातात घेता? सुरा काढून घ्या तो. सख्या थांबा तिथंच, पुढे आगू नका. काय झालं? काय नाही साहेब, या माणसानं माझ्या हातावर गोळी झाडलेली आहे. गोळी? म्हणजे हेच ते पिस्तूल. म्हणजे त्याही खुनाचा छडा लागला तर बेड ठोकायला. हा, सरकार पक्षातर्फे तुझ्या विरुद्ध जो पुरावा लिहिलाय त्याबद्दल तुला काय सांगायचं? हा, नाही साहेब, मला काय बी सांगायचं नाही. नाही नाही रे सगळ्या सगळ्या तुझ्या हातून खून होणं शक्य नाही रे सगळ्या. अरे काय म्हणून हे खापर आपल्या मागे फोडून घेतोस रे तू? नाही हो साहेब, माझं पोरग खून करणं शक्य नाही हो. मी सांगते तुम्हाला, देव भोळा माझं लेकरू, देव भोळा. साधं किडा मुली मारायचं पाच याच्या हातून झालं नाही.
आणि हा माझा गोडा कोण करील कसा? बरोबर ते साहेब हे सगळं खोटं आहे, हे आदावत आहे. सगळ्या मुली तू खून केला रे, थोडं सांग रे. नाही आई, मी खून केलाय. नाही साहेब, हा खोटं बोलतोय हो. याच्या हातून खून झाला नाही. सगळ्या नाही म्हणले, सगळ्या माझी शपथ आहे तुला, सगळ्या नाही म्हणले सगळ्या नाही म्हणले बाबा. पाया पडतो रे बाबा तुझं नाही. आरोपी सखाराम हरी नवरे, तुझी पत्नी शालन हिच्या शील संरक्षणासाठी तू खून केला ही गोष्ट लक्षात घेऊन कायद्यातील इंडियन पिनल कोड 100च्या तरतुदीप्रमाणे तुला फक्त 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येत आहे. सगळं तुम्ही का केलं? एक माणूस म्हणून नाही, पण हे सगळं कशासाठी स्वतःवर ओढवून घेतलं? एका स्त्रीची आबरू वाचवण्याकरता. नाही, एका स्त्रीची नाही, आपल्या पत्नीची आबरू वाचवण्यासाठी. हो ना? एक आदमी मामा बरी आहेस नाही सका? चल चल. तात्या, या किल्ल्या घ्या आणि आईला सांगा मी सासरी गेले म्हणून. चला, मी ही आली तुमच्या बरोबर. तुम्ही पण हे सगळं सोडून तुम्ही आमच्यावर खेड्यात येणार? होय, मी पत्नी आहे तुमची. नाही नाही, तुम्ही कुठं मी कुठं. तुम्हीच म्हणाला होतात ना ही ब्रह्मदेवाने मारलेली गाठ आहे म्हणून, होय ना? चला. अरे मामा काय होईल? अरे तुमच्या गाड्यावर आमच्या नाहीच यात्रा. चला असो. आली फिरतीच कान दात जशी आज आली कुठून मला गुलाबी कोड खाली अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.